पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। मुक्ता जर तिकडे येळेवर पोहोचली नसती तर काय झालं असतं? आणि छोट्या मालकांच्या जीवाला काय झालं असतं तर कधीच स्वतःला माफ करू शकलो नसतो। चल मुक्ते, हळदीचा लेप लावते। चल आई थांब, मी लावते ना। चल चल। हो, मला अजून एक टेन्शन आलंय। कसलं? खायला काय करायचं? काय झालं? पीठ संपलंय काय? चपात्याचं नाहीये, भाकरीच आहे। पण पिठलं भाकरी खातीन का ते? काय माहित, त्यांच्या घरी पिठलं खात असतील। गजा, अरे ये गजा। काय? अरे इकडे ये। मला सांग, छोटे मालक घरी काय काय खात्यात र? लय भारी भारी खात्यात। गुलाबजामुन, पनीरची भाजी, फुगलेल्या चपात्या, श्रीखंड तर रोजच असतं ताटात। मग पिठलं करू का नको? कर ना, साखर घालून कर। श्रीखंड म्हणून सांगायचं। ए ग बाई, आई काय असन तर कर, लई विचार नको करू। आपण जेवायला नाही बोलवले त्यांना, स्वतःहून आलेत आपल्या घरी। अगं पण तरी ते पाहुणे आहेत आपले। आवळ्यापेक्षा परिस्थिती महत्वाची आहे। काय असेल ते भाजी भाकरी कर, त्यांना खाऊ घाल आणि काढून दे इकडनं। अगं बाई, छोटे मालक, मायापुरीमुळे तुमचं मन दुखावलं गेलं असेल तर मी माफी मागतो तुमची। हो नाही, तिला जेवढं मी दुखावलंय त्यापुढे काहीच नाही। अँड इट्स रिअली अनबिलिव्हेबल की जगात खरंच इतक्या चांगल्या मनाची माणसं आहेत। खरंच देवाचं काळीज आहे तुमचं। नमस्कार। हाय। हो, आणि तुम्ही प्लीज माझ्यासमोर हात जोडत जाऊ नका। तुमचे हात नेहमी मला आशीर्वाद देण्यासाठीच उठायला हवेत। आणि मी खूप मोठ्या घरातला आहे, श्रीमंत घरातला आहे असं बिलकुल समजू नका। मी तुमच्याच कुटुंबातला आहे असं समजा। आणि माझ्या जेवणाचं तर टेन्शनच घेऊ नका। तुम्ही जे बनवाल ना त्यातले 2 घास मला दिले तरी चालते। प्रेमानं, आपुलकीनं जेवढं मिळेल ना तेवढं पुरेसं असेल माझ्यासाठी। छोटे मालक, आम्ही तुम्हाला उपाशी नाही ठेवणार। घासातला घास देऊ, पण तुमच्यासाठी चांगलं काय नाही बनवू शकत आम्ही। हो, मला नकोच आहे, आणि वेगळं काही करू नका ना। मी म्हणालो ना, तुम्ही जे बनवाल त्यातले 2 घास मला द्या। बरोबर कुसुम। हा, मी भाकऱ्या थापायला घेते। हा, चल ग बघते। चल तुम्ही बसा ना मालक, इकडे घ्या। मालक, तुम्ही तिथं कशाला बसला? नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम।
जमिनीवर राहायला आवडतं मला. कसं आहेस? एक विचारायचं होतं. विचार ना. तुम्ही तुमचा वाढ असून कायमची इकडे आला ना? जेवून झालं की ते त्यांच्या घरी जाणार आहेत कायमचं. हा, आणि जाताना तुझ्या मोठ्या बहिणीला माझ्याबरोबर घेऊन जाणार आहे कायमच. हा, तुमचं लग्न झालंय ना? गजा, म्हणजे एकदम मंत्राग्नीच्या साक्षीनं झालं नसलं तरी माझं तुझ्या ताईशी लग्न झालंय. आणि पुन्हा एकदा सांगतो, मी इथे फक्त मुक्ताला भेटायला आलेलो नाहीये, तर तिला तिच्या सासरी घेऊन जायला. पण जबरदस्तीनं किंवा तिच्या मनाविरुद्ध नाही. जेव्हा ती स्वतःहून यायला तयार होईल तेव्हाच मी तिला माझ्यासोबत घेऊन जाईन. माझ्या निर्णयावरच अवलंबून असेल तर मी परत तोंडावरच सांगते, मावा निर्णय बदलणार नाही. मी तुमच्या सोबत येत नाहीये. तुम्ही जेवा आणि रस्त्याला लागा. गजा, छोटे मालक जेवून निघाले मला कळव. मुक्ता, तुला चांगलंच माहिती, मला तुझे डोळे वाचता येतात. आणि आताही तुझे डोळे काहीतरी वेगळंच बोलतात. खरंच त्याचे डोळे बोलत आहेत, पण मी आता आवाज कधीच नाही ऐकला. खूप प्रेम करतो अगं तुझ्यावर. आय लव्ह यू मुक्ता. मला उत्तर मिळाले. मावा नकार. तुझ्या कपाळाला कुंकू लावणं हे तुझ्या लेखी जरी चूक असलं तरी माझ्यासाठी तो माझ्या आयुष्याचा सर्वात महत्वाचा निर्णय होता. मी इथे फक्त मुक्ताला भेटायला आलेलो नाही, तर तिला तिच्या सासरी घेऊन जायला.
मुक्ता, तुझ्या तोंडून माझं नावही घेऊ नकोस. ते म्हणाले की माझ्या निर्णयावर अवलंबून आहे, आणि माझ्या डोळ्यात पण नकार दिसत नाही तोपर्यंत छोटे मालक घरातून जाणार नाही. म्हणजे माझ्या जवळपासच राहणार. ते इकडे कसे राहणार? आयुष्य आरामाची सवय असलेला माणूस आमच्या घरी राहूच शकणार नाही. ते 2 दिवसातच परत जाते, नाहीतर कोणीतरी त्यांना शोधत येईल आणि घेऊन जाईल. कसेही वागले त्यांचं कुटुंब त्यांना परत जवळ करणार. रक्ताची नाती अशी सहजासहजी तुटू शकत नाही. पण देवी आई, तोपर्यंत काही चुकीचं घडू देऊ नको. घ्या. नाही नाही नको. अहो अजून एखादी भाकर घेतली असती तर. खूप झालं. मग भात घेता का थोडासा? नको नको, खरंच पोट भरलंय माझं. जेवण खूप छान झालंय. तिखट झालंय का? नाही नाही, एवढं चालतं मला. नाही, तुम्ही लईच हासूस करून राहिले म्हणून वाटलं. तिखटच झाला असणार. तिचा मिरचीचा हात जरा जादाच आहे. बातक्याने टाकून देते. चिमूट भरच टाकली. तुझी चिमूट म्हणजे मूठ आहे. ऐका ना ऐका ना, शांत व्हा. मी सांगतोय ना, तिखट नाहीये आणि जेवण खूप छान झालं. एकदम अनबिलिव्हेबल. हा, तशी चव आहेच तिच्या हाताला. काय हात धुवायचे होते. धुवा की ताटात. ताटात? हा? हो. छोटे मालक, हा? तुम्ही घरी नाही गेले तर कुठे राहणार? परत परत तेच काय विचारतोय. ते छोटे मालक, तुम्ही आमचे पाहुणे म्हणून तुम्ही इथून निघून जा असं तर आम्ही म्हणणार नाही. पण थांबा असं तरी कसं म्हणायचं कळत नाही. या आमच्या घरात हे छत आणि या भीती, हे सोडलं तर दुसरं काहीच नाही. पण मला काहीच हरकत नाहीये. आणि खरंच सांगतो, इथे राहायला मला काहीच त्रास होणार नाही. कारण मला माहितीये की मुक्ताला मिळवणं इतकं सोपं नाहीये. त्यासाठी मोठमोठ्या आव्हानांचा सामना करावा लागेल. पण माझी तयारी आहे. आणि त्या आव्हानापुढे हे तर सगळं स्वर्गासारखंच आहे. हा, पण तुम्हाला मान्य असेल तर. काय मान्य असेल तर? 1 दिवसाचा पाहुणा म्हणून मान्य आहे मला, पण जावई म्हणून कसं मान्य करायचं? अहो, हे घर बघा, हे कापड बघा, ती भांडी बघितलीत ना, सगळा कसा अवतार आहे. आणि अशा घराचं तुम्ही जावई. आई मालक, अहो तेल आणि पाणी कधीच एकमेकात मिसळत नाही हो. अहो फुटक्या आरशात किती पण गोड चेहरा बघितला ना, आणि तो फुटकाच दिसतो. तुम्ही कशाला फुटक्या आरशात बघताय? हे बघा मालक, मी जे सांगते आणि तुम्ही जे समजताय ना, त्याच्यापेक्षा पण परिस्थिती लई वाईट आहे हो. मालक, हे शक्य नसल्यानं नातं जोडायच्या भानगडीत पडू नका, नाहीतर सगळ्यांच्याच आयुष्याचा खेळखंडोबा होईल.
हात जोडिते. आमच्याकडे तर तुमच्यासारख्या पाहुण्यांना राहण्यासाठी खोली पण नाहीये. मग तुम्ही कुठे राहणार? हा दादा बोला. घरी परत कधी येणार आहेस? इथे तुझी आई, घरातली सगळी माणसं चिंतेत आहेत. कधी येणार आहेस परत? दादा मी घरी येतोय परत, पण मुक्ताला सोबत घेऊन येतो. माझ्या बायकोला माझ्यासोबत घेऊन येतोय. हे बापाला उलट उत्तर कशी काय देऊ शकतोस तू? एवढी मस्ती आली आहे तुला? हा? माझ्या इज्जतीशी खेळून अजून पोट नाही भरलं? दादा हे बघा, मला माफ कर, पण मी आता आपल्या घरी मुक्ताला घेऊनच येणार. अरे मूर्खा, तुला कसं कळत नाहीये? वेडेपणा करू नकोस, तिथून बाहेर पड. अरे माझ्या हातातून गोष्टी सुटल्या आहेत, पाड सुटलेले आहेत. तिथून बाहेर पड. आता थोड्या वेळाने तिथे माणसं येतील आणि त्या घराचं राख रांगोळी करून टाकतील. तिथून बाहेर पड सारंग. तेव्हा मी इथेच असेल ह्या सगळ्यांसोबत, मुक्ताचा हात हातात घेऊन. तर तिच्यासोबत जे होईल ते माझ्यासोबतही होईल, कारण देवी आईच्या साक्षीनं तिची संकट केव्हाच माझी झाली. तर तिच्यासोबत जे होईल ते माझ्यासोबतही होईल. युवराज कुठे गेला? युवराज, अरे युवराज कुठे खपलास? दादा मुक्ताच्या घराला आग लावायला सांगितलीस तुझ्या माणसांना? हो दादा, झालंय बोलणं. काय झालं? थांबव त्यांना, थांबव, कारण हा सारंग तिच्याच घरामध्ये राहणार म्हणतोय. त्यांना थांबव आधी. हो सांगतो. सारंगच्या वागण्याचं काय करावं खरंच कळत नाही. आता त्याचं काय करायचं ते नंतर बघू. तुझ्या माणसांना फोन कर, त्यांना सांग सारंगला तिथून उचला, त्याच्या मुसक्या दाबात त्याला वाटेल ते करा, पण त्या घरापासून दूर घेऊन जा आणि दूर गेल्यानंतरच मुक्ताचं घर जाळायला सुरुवात करा. हो दादा तुम्ही शांत व्हा, मी सांगतो. सारंगने पण ना अक्कल घाण ठेवली वाटतं. हो त्यांनी घाण ठेवली, तुझी शाबूत आहे ना. फोन करून सांग. हो. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या सारंगला काही होता कामा नये. हो दादा. फोन करून सांग. युवराज, युवराज, अरे युवराज शांत हो. हे बघ, शेवटी बापाचा जीव मुलासाठी तुटणारच, पण भैरूला काय सांगायचं ते लक्षात ठेव. भैरू, रावसाहेबांचा आदेश आहे की सारंगला घराबाहेर काढून मग मुक्ताचं घर जाळायचं. पण युवराजचा आदेश आहे सारंग घरात असला तरी त्याच्या सकट घर जाळायचं.
आणि आदेशाची अंमलबजावणी तंतोतंत व्हायला पाहिजे. पैसे डबल मिळतील. केवढे? डबल.